सध्या दिवाळी संपली तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत. हा पावसाळा नेमका कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून, शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर SD सानप सर आहेत. सर, दिवाळी झाली, अजूनही पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. येस, आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती मेनली एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं. नंतर ते इंटेन्सिफाय होऊन अरबी समुद्रातली जी सिस्टम आहे ती डिप्रेशन पर्यंत त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी सिस्टम आहे ती आता सायक्लोनमध्ये किंवा चक्रीवादळामध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे आणि यामुळे आर्द्रतेचं प्रमाण महाराष्ट्रासह दक्षिणेकडले जे स्टेट्स आहेत तिकडे वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे पाऊस पडताना दिसतोय. सर, कोणकोणत्या भागांमध्ये आणखी पाऊस बरसू शकतो आणि किती दिवस बरसू शकतो? येणारे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एस्पेशली मराठवाडा, एस्पेशली मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये येणारे 2 ते 3 दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी आपण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एक्सपेक्ट करू शकतो. सर, मुंबईचा भाग असेल किंवा पुण्याचा भाग असेल, त्या ठिकाणी कसं असू शकतं पावसाचं? ढगाळ वातावरण राहून आपण एक्सपेक्ट करू शकतो की मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आपण एक्सपेक्ट करू शकतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. सर, इथं दाखवू शकता की कशा पद्धतीचं क्षेत्र निर्माण झाले या वादळामुळे, म्हणजे हे जे येस. आता इथं जे आहे, हे जे क्लाउड आपण बघतायत हे जे सायक्लोन किंवा चक्रीवादळ आहे त्याच्या असोसिएटेड क्लाउड्स आहेत आणि ते मेनली जे आंध्र प्रदेश आहे त्याचा जो तटीय प्रदेश आहे, किनारपट्टीचा प्रदेश आहे, त्याला ते इम्पॅक्ट करताना आपल्याला दिसेल. त्याचबरोबर हे जे डिप्रेशन अरबी समुद्रात आहे ते पुढे वायव्य दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आता आपल्याकडे कमी होताना आपल्याला दिसेल आणि आपण जर हे जे सायक्लोन आहे त्याचा जर ट्रॅक बघितला किंवा ते कोणत्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे हे जर बघितलं तर आता असं दिसतंय की जो आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा प्रदेश आहे तो, त्याचबरोबर दक्षिण ओडिसाचा काही भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये ते त्याचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. 28 तारखेला म्हणजे आज संध्याकाळी आणि 29च्या सकाळी म्हणजे उद्या हे तटीय आंध्र प्रदेशला, त्याचबरोबर ओडिसाचा काही भाग आणि छत्तीसगडचा काही भाग आपण बघतोय याला इम्पॅक्ट करण्याची शक्यता आहे किंवा त्याला धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः जर पाहिलं तर आंध्र प्रदेशच्या लगतचा असणारा जो भाग आहे, मराठवाडा, त्या ठिकाणी कशा पद्धतीचं पर्जन्य असू शकतं? येस, आता मराठवाड्यासह आपण बघू शकतो की विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग तिथे सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. परंतु त्याचं ह्या जो सायक्लोन आहे याचा इम्पॅक्ट इतकासा नसणार आहे जितका तो छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेशला असणार आहे. आपल्या इकडे ते सायक्लोन मूव्ह होण्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढून काही ठिकाणी मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट होऊ शकतो आणि हे ॲक्च्युली कालचं प्रिडिक्शन आहे. यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. परंतु आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजेच येणारे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यामध्ये आज 28, 29 आणि 30 ह्या ज्या तारखा आहेत त्याला, आणि 31ला सुद्धा काही भागांमध्ये आपण पावसासह विजेच्या कडकडाटाचा पाऊस एक्सपेक्ट करू शकतो. सर, बघतोय की आता काही दिवसानंतर नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा जो पाऊस आहे, म्हणजे हा परतीचा पाऊस आहे का कसा पाऊस आहे, की यानंतर आणखी पाऊस सुरूच असणार? ओके. हा परतीचा पाऊस आहे असं आपण नाही म्हणता येणार, कारण मान्सून जो आहे तो महाराष्ट्रासह पूर्ण देशातून तो परतलेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे 3 महिने आहे याला आपण पोस्ट मान्सून सीझन असं म्हणतो आणि ह्या 3 महिन्यांमध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून हा दक्षिणेकडचे काही स्टेट आहे ज्यामध्ये तमिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेशचा जो किनारपट्टीचा भाग आहे, त्याचबरोबर कर्नाटक आणि केरळ आहे ह्यांना इम्पॅक्ट करतो, त्याला करतो आणि म्हणून याला नॉर्थ ईस्ट मान्सून असं म्हटलं जातं. याच सीझनमध्ये आपल्याला सायक्लोन फॉर्मेशन पण दिसतात किंवा
चक्रीवादळ तयार होताना सुद्धा दिसतात. तर हे नॉर्मल आहे. ज्यावेळी एखादं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये तयार होतं आणि त्याची जी दिशा असते किंवा जो ट्रॅक असतो त्यानुसार त्या रिजनला ते इम्पॅक्ट करतं. याआधी सुद्धा अशा परिस्थिती निर्माण होतात आणि त्या वातावरणाच्या वेगवेगळ्या स्थितीनुसार त्याची ट्रॅक ठरवला जातो आणि त्यामुळं ही परिस्थिती नॉर्मल आहे. या महिन्यांमध्ये असं होणं हे नॉर्मल आहे. फक्त काही वर्षी आपल्याला त्याचा ट्रॅक किंवा ते फक्त काही रिजनलाच इम्पॅक्ट करताना दिसतात आणि काही वर्षांमध्ये असं दिसतं की ते दुसऱ्या डिरेक्शननी जाताना दिसतात. तर त्यामुळं त्या रिजनला त्या वर्षी ते इम्पॅक्ट करत असतात. सो दिस इज नॉर्मल. तर जसं मोंथा हे चक्रीवादळ आहे, जसं तुम्ही सांगितलंत, की ते आता आंध्र प्रदेशमध्ये आहे, मराठवाडा असेल किंवा विदर्भामधल्या काही भागांवरती इम्पॅक्ट करू शकतो. परंतु आता जर पाहिलं, तर काल असेल किंवा परवा असेल, पुण्यामध्ये सुद्धा काही पावसाच्या सरी बरसल्याचं पाहायला मिळाले. ते तसं का होतं? येस ना, ते पण जसं मी सांगितलं आधी, की ज्यावेळी 2 सिस्टम तयार झाल्या, एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक अरबी समुद्रामध्ये. तर त्या सिस्टमच्या प्रभावामुळे हवेतली आर्द्रता जी आहे ती बऱ्याच ठिकाणी वाढलेली दिसून येते आणि दुपारपर्यंत आपण काही मागच्या 4-5 दिवसांमध्ये बघितलं, की दुपारपर्यंत बऱ्यापैकी हीट असते आणि ज्यावेळी हीट होते जमीन, त्यावेळी हवा जी आहे ती वरच्या थरांमध्ये खेचली जाते किंवा वरती जाते आणि त्यानंतर एका विशिष्ट हवेतील थरामध्ये ती कंडेन्स होते. त्यानंतर क्लाउड फॉर्मेशन होतात आणि त्यावेळी हिटिंग जास्त असते आणि आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. अशा वेळी उंच टॉल क्लाउड्सची निर्मिती होते, ज्याला आम्ही क्युम्युलोनिंबस क्लाउड्स असं म्हणतो आणि हे जे क्लाउड्स असतात, हे पावसाबरोबरच विजेच्या कडकडाटासह पाऊस होतो ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आणि विजासुद्धा पडतात आणि म्हणूनच मागील काही दिवसांमध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसतोय महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी. म्हणजे पुण्यातलं वातावरण असं किती दिवस असू शकतं? पुण्यातलं वातावरण येणारे 2 ते 3 दिवस आपण अशाच प्रकारची परिस्थिती एक्सपेक्ट करतो. पाऊस पण जो आहे तो नॉर्मल पद्धतीचा? येस, नॉर्मलच पद्धतीचं असणार आहे. हेवी रेनफॉल आपण आता तरी काही दिलेलं नाही. तसं काही असेल तर तसं आपण अपडेट देऊ नक्कीच. शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये काय सांगाल? कारण मराठवाड्यामध्ये खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे. आता परत तिथं पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकरी घाबरलेले. तसं बघितलं तर आता खरीप पिकं जी आहेत त्याची काढणी बऱ्यापैकी झालेली दिसून येते. जर झाली नसेल काही रिजनमध्ये तर ती नक्कीच येणाऱ्या म्हणजे 1-2 दिवस हातात आहे, तर त्यामध्ये ती करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रब्बी पिकांसाठी जी तयारी केली जाते, ती आता माझ्या मते 2 ते 3 दिवस नक्कीच ते पॉसिबल होताना नाही होणार नाहीये. तर ते थोडंसं जर काही शेतकरी जर त्याची तयारी करत असेल, तर मला असं वाटतं की ती येणाऱ्या 2 ते 3 दिवसांसाठी थोडीशी थांबवलेली बरी राहील. हवामान तज्ञ डॉक्टर एस. जी. सानप सर, जसं मोंथा चक्रीवादळ जे आंध्र प्रदेशमध्ये धडकलेलं आहे, त्याचा काही पद्धतीमध्ये इम्पॅक्ट जो आहे तो मराठवाडा आणि विदर्भामधल्या काही भागांवरती होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.